बदलापूर शहराच्या सौंदर्य आणि शिस्तीबाबत एक महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे. अनेक वर्षांपासून शहरातील रस्ते, चौक, पूल, झाडे आणि वीज खांबांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्ज लावलेले दिसतात. वाढदिवस, राजकीय कार्यक्रम, उद्घाटने किंवा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरभर बॅनरबाजी होताना दिसते. मात्र आता या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी बदलापूर शहर बॅनरमुक्त करण्याची भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे. नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे यांनी याबाबत स्पष्ट इशारा दिला असून परवानगीशिवाय लावण्यात येणाऱ्या बॅनरवर थेट कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. शहरात अनधिकृत बॅनर लावण्याचे प्रमाण वाढत गेल्याने अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक, सिग्नल आणि महत्त्वाचे सूचना फलक देखील झाकले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ शहराचे सौंदर्यच बाधित होत नाही, तर वाहतुकीच्या दृष्टीनेही धोका निर्माण होतो. बदलापूरमध्ये विशेषतः राजकीय कार्यक्रमांशी संबंधित बॅनर मोठ्या प्रमाणात दिसतात. त्याखालोखाल बिल्डरांच्या जाहिरातींचे मोठमोठे बॅनर पुलांवर आणि रस्त्यांवर लावलेले असतात. नवीन प्रकल्पांच्या जाहिरातींसाठी तसेच शाळा, कोचिंग क्लासेस, दुकाने आणि विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या प्रचारासाठीही शहरभर बॅनर लावले जातात. यामुळे शहराचे सौंदर्य मोठ्या प्रमाणात बिघडत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात होती. पावसाळा किंवा जोरदार वाऱ्याच्या वेळी हे बॅनर तुटून रस्त्यावर पडण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्यासाठी अधिकृत परवानगी आवश्यक असेल आणि परवानगीशिवाय लावलेले बॅनर तात्काळ काढून टाकून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी वाढदिवस किंवा शुभेच्छांसाठी शहरभर बॅनर लावण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे. झाडे लावणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे किंवा गरजू लोकांना मदत करणे यासारख्या उपक्रमातून सकारात्मक संदेश देता येऊ शकतो. बदलापूर शहर वेगाने विकसित होत असताना ते अधिक स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी बॅनरमुक्त बदलापूर ही संकल्पना एक सकारात्मक पाऊल मानली जात आहे.